शॉपिंग करायला चाललो आम्ही कोल्समध्ये. तर ना किती हिरवगार झालंय ना अचानक, खूप हिरवगार झालंय अचानक गवत. कोणतं आपलं म्हणजे नीट तर आहे, लांबून बघितलं तर आपलं पण चांगलंच आहे. ठीक आहे, थोडं ते गवत कापायला झालं आपलं. कोणाला हा लॉनमुळे, हा म्हणजे सराउंडिंग सारखं वाढलं. ठीक आहे, ॲबओरिजिनल झेंडा, टॉरेस स्ट्रेट, LGBT हा कोणता आहे कळत नाही आहे, आणि लास्टला हा ऑस्ट्रेलियाचा आहे. तो एक नाही कळला ना, तो माझ्या मते इथलीचा होता माझ्या मते. ही झाडं पण बघ आता माझ्या मते थोडी हिरवट होती पूर्वी, पण आता पिवळटसर व्हायला लागली बघ. आता हे जेव्हा विंटर्स येईल ना, ह्याची पण सगळी पानं गळलेली असते, आणि थोडासा असं कधी कधी सकाळी व्हाईट कलरचे फ्रॉस्ट वगैरे पण असणार आहे. लाल झाडं तिकडे आहेत, झाडं अजून लाल नाही झालेत, पण ही गॅरंटी लाल होणार ही झाडं. ऑटम म्हणतात वगैरे, हे सीझन नसतात. ऑटम स्प्रिंग ऑटम, त्याच्यानंतर फॉल हा एक सीझन असतो. ऑटम नंतर फॉल येतो. सो मेनली 2 सीझन असतात, एक म्हणजे स्प्रिंग, एक म्हणजे फॉल, आणि त्याच्यामध्ये हे ऑटम वगैरे असे सीझन येतात. स्प्रिंग आणि फॉल म्हणजे काय असतं, स्प्रिंग म्हणजे जेव्हा झाडाला पानं येतात, आणि फॉल म्हणजे जेव्हा झाडाची पानं जातात. हे 2 मेन असतात. असं विंटर समर हे वेगळे आहेत. विंटर समर, आणि असं नाही हे सगळीकडे सीझन असतात, इंडियामध्ये पण असतात. असं इकडे मी गेले होते जॉबसाठी, समर 63 नाही 60चा झोन आहे. इथे जॉबसाठी गेले होते, ओरिएंटेशन केलं फर्स्ट डे. 2 तासामध्ये डोकं वेडं पागल. जेलमध्ये जॉब गेलं, हे जेल. आर्थिक इथे जॉबसाठी अप्लाय केलं होतं, पण तिकडे म्हणजे ॲज कैद्यांची नर्स वगैरे अशा टाईपचं जॉब. सो ओके, आत्ता रेट चालू आहे 215. ठीक आहे, पण मी काय केलं की एक 7-Elevenचा ॲप आहे ना, त्याच्याने हा रेट लॉक करता येतो तुम्हाला 7 दिवसांसाठी. सो इन्स्टेड ऑफ हे 215 192चा रेट मिळेल. आणि इकडे स्वतः फ्यूल भरायचं, जागाच नाहीये. नाही तिकडे स्वतः फ्यूल भरायचं. जे बोललो होतो की फ्यूल प्राइस लॉक केल्यामुळे, सो 192च्या रेटवर आम्हाला मिळालं, आणि $12.5 वाचले. $12.5 म्हणजे इंडियातले ऑलमोस्ट 650 रुपये वगैरे एवढे वाचले, जस्ट प्राइस लॉक केल्यामुळे. स्ट्रेट चल, आणि हे तुम्हाला दाखवायला आणलंय झाडं. ओके, आम्ही शॉपिंग सेंटरच्या आतमध्ये आलोय. इकडे इंडियन स्टोअरमध्ये जायचं, आणि त्याच्यानंतर नॉर्मल ग्रॉसरी शॉपिंगसाठी जाणार आहोत. आता जस्ट पार्किंग शोधतोय आम्ही. पार्किंग आज संडे असल्यामुळे डेंजर फुल एकदम, पण ठीक आहे, आम्ही रिजनल एरियामध्ये राहतो त्यामुळे पार्किंग इझिली मिळते. सिडनीमध्ये तुम्हाला खूप म्हणजे अक्षरशः कंपल्सरी अशा याच्यात. युजली इकडे आम्हाला रस्त्यावर पण पार्किंग मिळून आरामात लावू शकतो गाडी. असं मॉलच्या आतमध्ये पार्किंग असे काही लफडे नाही तिकडे. ओके, सो आता ही लिस्ट आहे. तर आता इथे आलो आहे मी शॉपिंगला, आणि जसं जसं घेत जाऊ तसं हे टिक करायचं. फॉर एक्झाम्पल रोज वॉटर कुठे आहे? ओके, एनिवेज फॉर एक्झाम्पल जर का रोज वॉटर घेतलं, इथे क्लिक करायचं, झालं, ते गेलं. असं माझे फेवरेट कोरियन रामेन नूडल्स आहेत आपल्याकडे, पूर्ण पॅक आहे. माहिती आहे, सध्या बंद केलंय खाणं, डाएट.
आमच्या माऊसाठीचं जेवण. सेल्फ चेकआउट करायला लागतं, स्वतःच स्कॅन करायचं ईमानदारीमध्ये. वरती कॅमेरा आहे, ऊपर वाला सब देख रहा है. बस ऑल राईट. हे असं सगळं झालेलं आहे. एवढं सगळं सामान घेतलंय. लिस्ट केवढीशी होती आणि सामान केवढं घेतलं. काय करायचं तुला? पॉईंट्स आत्ता क्लेम करायचे? हो आत्ता $10 आत्ताच क्लेम करायचे. हो हो करूया. असं रिवॉर्ड्स ॲप आहे, ते इथे स्कॅन केला आणि आता पे करायचं. $10 मिळत आहेत. हे पण एक उलटी ट्रॉली घेऊन चाललंय मोहित. आणि इथे वरती आम्ही दिसतोय. गेलो कमरामध्ये, सगळीकडे आपण दिसतो. कमरा पेमेंटला नाही द्यायचं. केवढीशी शॉपिंग लिस्ट घेऊन गेलेलो. हे काय आहे एवढं एवढं? करू नको, नुसतं बघत बसणार. मला बघून आला. ठीक आहे. आज आम्ही आणलाय सिरेमिक अरोमा डिफ्युजर आणि त्यामध्ये जे लिक्विड लागतं ते कुठे आहे? हे इथे आता सोयाबीन मस्त गोल्डन ब्राउन झालेत. यामध्ये आता फक्त हा वाला मसाला घालायचा, टिक्का मसाला. ऑलमोस्ट गेलेला आहे, पण थोडासा सोडा बाकी आहे. टाकूनच देतो, सो तोंड धुवून घेतो सोड्याने, म्हणजे ते एक फ्रेशनेस राहतो.
ट्रक चालवायचा ना जेव्हा मी सोड्याने तोंड धुवायचं. झोप आली ना सोड्याने तोंड धुवायचं असं आहे. कारण तू वेडा आहेस.